ती भयानक रात्र. संध्याकाळी तारा दिसू लागले तरी घराच्या वातावरणात एक विचित्र शांतता पसरली होती. सर्वांनी घराच्या बाहेर जाताना एक विचित्र आवाज ऐकला, पण तेव्हा कुणीही त्याची पर्वा केली नाही. रात्र झाली आणि घरातल्या प्रत्येक खोली अंधाराने भरून गेली. मध्यरात्री अचानक वारा जोरात वाहू लागला. त्यातच घराच्या दरवाजापासून एक खूपच घाबरवणारा आवाज येऊ लागला. कोणीच बाहेर निघण्याचा धाडस करत नव्हता. एका खोलीत एका महिलेने आपल्याला खूपच अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले. त्या रात्री दर खोलीत अनेक पायांचे आवाज येऊ लागले. घरातील प्रत्येकजण घाबरला होता. काही वेळातच एका भयानक खलनायकी चेहऱ्याने दर्शन झाले. तो चेहरा रात्रीच्या अंधारात पांढरट आणि भयावह दिसत होता. रात्रीच्या गडद अंधारात ते भयानक चेहरा जणू पसरत चालले होते. एक एक करून लोक घऱ्या उचलून एकत्र झाले आणि त्या भयानकाच्या चेहऱ्याला तसाच शोधत घराच्या बाहेर पळाले. बाहेर पडल्यानंतर त्यांना त्या रात्रीच्या भयानक अनुभवावर विश्वास बसणे कठीण झाले. पण त्या रात्रीची भीती त्या घराच्या भिंतीत अजूनही साठलेली आहे आणि रात्रीच्या अंधारात ती भयानक रात्र पुन्हा एकदा उभी राहील अशी भीती सर्वांमध्ये आहे.